कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी घेत प्रभाग क्रमांक 5 मधील अंबिकानगर साईधाम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा उत्साहात संपन्न झाली। यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अमित आगलावे व शोभा गायतडकर यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली। ते म्हणाले, 40 वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी काम केले, पण त्यांनी कधीही तुमच्याकडे लक्ष दिले नाही। केवळ निवडणूक आली की दारू पार्ट्या देऊन नागरिकांना नादी लावले। तुम्ही गांभीर्याने विचार करा, तुम्हाला फक्त 2 दिवसांची पार्टी करायची की 5 वर्षात काम पाहिजे हे ठरवा। जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून दिले तर माझी काम करण्याची स्पीड 5 पट वाढेल आणि कोपरगावचा विकास झपाट्याने होईल, असे आमदार काळे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, आमदार काळेंच्या नेतृत्वाखाली आमचे 30 नगरसेवक निवडून द्या आणि मलाही निवडून द्या। आमचे 31 उमेदवार निवडून आले तर कोपरगाव शहराचा विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ। आमदार आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होऊन या कॉर्नर सभेदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। या सभेला माजी नगरसेवक डॉक्टर अजय गर्जे, वीरेन बोरावके, फकीर मामू कुरेशी, गिरीश पोटे, योगेश जगताप, अमोल गिरमे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि मी तर या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो, तुमच्यातल्या अनेकांना माहीत असेल, मी गेल्या 25 वर्षापासून राजकारणातून बाजूला होतो। पतसंस्था चळवळीचं मी काम करत होतो, परंतु आशुदादांनी मला आग्रह धरला की ही कामं आणखी गतीनं करण्यासाठी तुमच्यासारख्या माणसांनी राजकारणात आलं पाहिजे। आशुदादांच्या सूचनेवरून आणि अजितदादांच्या सूचनेवरून मी पुन्हा राजकारणामध्ये आलो आणि आपल्याला हा विकास आता अधिक गतीनं करायचा आहे। तर त्यासाठी आपण सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली जे काही 30 उमेदवार उभे आहेत त्यांना ते निवडून द्या आणि मला सुद्धा निवडून द्या। ते 30 उमेदवार जर निवडून आले ना, कोपरगावचा विकास काय असतो एखाद्या शहराचा ते आम्ही दाखवून देऊ। अनेक लोक आम्हाला म्हणतात, आपल्या शहरामध्ये काय म्हणतात, अहो ते संगमनेर कसं आहे, श्रीरामपूर किती डेव्हलप झालं। माझं ध्येय संगमनेर आणि श्रीरामपूर अजिबात नाही। अजितदादांनी जेव्हा मला आग्रह धरला, मी दादांना म्हटलं, दादा याची पुढची स्पर्धा माझी बारामतीची असणार, तेवढा निधी तुम्ही मला दिला पाहिजे। बारामतीला जेवढा तुम्ही निधी दिला ना तेवढा निधी दिला पाहिजे। तेव्हा आपली स्पर्धा आहे बारामतीशी, तेव्हा ती बारामतीची स्पर्धा जिंकण्याकरता तुम्ही सर्वांनी आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे काही उमेदवार निवडून दिलेले आहेत त्यांना निवडून द्या। तुमचं मतदान या भागात असेल, परंतु गावामध्ये सुद्धा तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, पाहुणे रावळे असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्यांना सुद्धा घड्याळाच्याच उमेदवाराला मत द्यायला नक्की सांगा, असं आवाहन मी करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या सर्वांना सगळ्यात पहिले मी विनंती करतो, आपण येत्या 2 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपले 3 उमेदवार भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून आणावे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो। तसेच आपण सर्वांनी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला भरभरून मतदान करून राज्यामध्ये 5 नंबरचं मताधिक्य देऊन मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची काम करण्याची संधी उपलब्ध करून त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। मित्रांनो, ही निवडणूक नगर परिषदेची जवळजवळ 9 वर्षानंतर होते। 2025च्या अगोदर ही निवडणूक 2016ला झाली होती आणि 2016ची परिस्थिती जर आठवली तर आपल्याला 2016ला 23 दिवसाड पाणी मिळालं। आठवतंय ना 23 दिवसाड पाणी? ते 2016ला झालेलं होतं आणि ही परिस्थिती आपण डोळ्यासमोर आणून 2019ला आपण सर्वांनी मला आमदार म्हणून पहिल्यांदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि मग 2019ला ज्यावेळेस आपण सर्वांनी निवडून दिलं त्या संधीच्या माध्यमातून मी आपल्या राज्य शासनाकडनं पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणून आपल्या परिसरातील टाक्या असतील किंवा पाईपलाईन असतील या तर केल्याच, परंतु आपल्या सर्वात महत्वाचा 5 नंबर तलाव आपण पूर्ण केलेला आहे आणि म्हणून हे 23 दिवसांत किंवा 15 दिवसांत जे काही पाणी आपल्याला मिळतंय आज आपल्याला ते 4 दिवसानंतर मिळतंय आणि रोज आपल्याला पाणी देण्याचं स्वप्न माझं आहे। विरोधकांनी आतापर्यंत आपल्या कोपरगाव शहरामध्ये राजकारण करत असताना कधीही आपल्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मिटावा ही त्यांची प्रामाणिक भावना कधी नव्हती। जर पाणी प्रश्न मिटला तर राजकारण कशावर करायचं हा त्यांचा कायमचा त्या ठिकाणी विचार राहिलेला आहे।
आणि म्हणून त्या पद्धतीने कधी त्यांच्याकडनं प्रयत्न झाले नाही. कारण मी ऐकतोय का हा प्रश्न 40 वर्षाचा आहे, 35 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा आहे, अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे. तेव्हा आपल्या या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी माझी आहे असं मानून मी सातत्याने काम करतोय. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये भुयारी गटार, आता आपली भुयारी गटार योजना सुद्धा मंजूर झालेली. 232 कोटी खर्च करून आपली भुयारी गटार योजना होणार आहे. पूर्ण शहराचं पाणी एका ठिकाणी कलेक्ट करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी कन्स्ट्रक्शनच्या वापराचं येऊ शकतं. कुठं काही बगीचा असेल, बाग बगीचा, त्याच्यासाठी वापरता येतं. म्हणजे पिण्याचं सोडून बाकी सगळ्या कामांना ते पाणी वापरता येईल अशा पद्धतीने भुयारी गटार योजना, म्हणजे पूर्णपणे गटारी जमिनीच्या खालून असणार. कुठेही आपल्याला त्या ठिकाणी ओपन गटारी दिसणार नाही अशी ती योजना आहे. डिसेंबरच्या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यापासून त्याचं काम चालू होणार आहे. आता सर्वे चालू आहे. सर्वेचं काम महिन्यात किंवा 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि ते काम चालू झाल्यानंतर आपलं जे काही गटारीचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी निश्चितपणे मिटणार आहे. हे 2 मोठे कामं आपण त्या ठिकाणी आपल्या शहरासाठी करतोय. रस्त्याचे प्रश्न तर अनेक ठिकाणी आहे, परंतु आपण जर पाहिलं 2016ला ते 2019च्या अगोदर कोपरगाव शहराचे जे काही प्रमुख रस्ते होते ते पूर्णपणे खराब होते. परंतु आता शहरातले प्रमुख रस्ते हे चांगल्या पद्धतीचे झालेले. पुढे कुठे खड्डे पडलेले असतील ते त्या परिसरापुरती, अख्खा रस्ता काही कुठं खराब नाही. तर त्या पद्धतीने आपण आपल्याही प्रभागामध्ये भरपूर काम करण्याच्या हिशोबाने निधीची उपलब्धता करून दिलेली. अजून जवळपास 1.5 कोटीचे कामं येत्या पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे. असे सर्व कामं तुम्ही माझे नगरसेवक 2016ला निवडून नाही दिले तरी मी कामं केलेले. बरोबर आहे का? 2016ला नगरसेवक नाही, 2019ला मताधिक्य नाही, आता 2024ला दिलेले आपण. एवढं सगळं असताना देखील आपल्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून शासनाचा निधी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं मी काम केलं. आता त्याचं परतावा देणार आहे का नाही? नगरसेवक निवडून देऊ देणार आहे ना? नगरसेवकही निवडून आले पाहिजे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना चांगलं मतदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करेल. कारण की शेवटी कोणी पण काम करतं, एका बाजूने देण्याचं काम होते, दुसऱ्या बाजूने पण देण्याचं काम मतदानाच्या रूपाने झालं पाहिजे ही अपेक्षा आपल्याकडनं आहे. ठीक आहे ना? वेगळे बोलायचे नगरसेवक त्यांचे 40 वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून समोरच्यांनी त्या ठिकाणी काम केलं. कधी आपल्याकडे त्या ठिकाणी लुटून बघितलं नाही. तर बाजूलाच आहे आपल्या, फार लांब आहे का? आपल्या जवळच्या लोकांचं तर पहिले कामं झाले पाहिजे. आपल्याकडे सगळ्या पद्धतीने दुर्लक्ष करायचं. फक्त आणि फक्त निवडणूक आली का दारू पार्ट्या तेवढ्या पुरती नादी लावले तर संपला विषय आपला. परत 5 वर्ष आपल्याकडे ढोकून बघायचं नाही. ही प्रवृत्ती समोरच्या लोकांची आहे. आता तुम्ही बघा, तुम्हाला फक्त 5 वर्षांनी दारू पार्ट्या करायच्या आणि मग 5 वर्ष कामं नाही झाली तरी चालतील तर माझी काय हरकत नाही. तुम्हाला त्या पद्धतीने करायचं असेल तर त्या पद्धतीने करा. काय सध्या तरुणांना नादी लावण्याचं काम चालू आहे. काय तरुणांना वाटतं मग जीवन पार्टीचे जेनझी. तरुणांना वाटतं जीवनामध्ये फक्त पार्टी करणं एवढाच एक आपण काम केलं पाहिजे. काय 5 वर्ष काही कामं नाही झाली तरी आपल्याला काय फरक पडतो? तर अशा पद्धतीची प्रवृत्ती समोर आहे. परंतु आपल्याला प्रामाणिकपणे मी सांगतो, आम्ही माझ्या पद्धतीने माझं काम मी प्रामाणिक करणार आहे. पण जर तुम्ही माझे नगरसेवक असेल, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, त्यांना भरभरून मतदान दिलं, त्यांना भरपूर मतांनी निवडून आणलं तर माझी काम करण्याची स्पीड ही दुप्पट नाही, तिप्पट नाही, 5पट त्या ठिकाणी होणार आहे. अख्ख्या कोरोना काळामध्ये दादांनी अख्ख्या महिलांना सांभाळलं, अख्ख्या म्हणजे पूर्ण जे गोर गरीब सारे. आणि मी दादांना एवढंच विनंती करते का दादा इथून पुढे पण काही पण काम करतील, मला त्यांच्यावर गॅरंटी आहे. कारण दादांनी जे हातात काम घेतलं ते पूर्ण करतात दादा. कारण कोणी विश्वास ठेवू यांना ठेवू. आज मी अशी महिला होते का मी 2 वर्ष जाऊन शिर्डीला डाळे विकले. मी जे काही आहे आज तर दादांमुळे इथं आहे. मी प्रत्येक ठिकाणी गेले, काम बघितलं, हे केलं, प्रत्येक ठिकाणी अर्ज दिला, पण कुणीच माझा अर्ज स्वीकारला नाही का मला कामाला घेतलं नाही. आज जे काही पण आहे तर मी दादांमुळे आज इथं